लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. प्रशासकीय अनास्थेमुळे शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ. देवणी तहसील कार्यालयासमोर मुलाबाळांसह जनावरांचाही आमरण उपोषण. उपोषणाचा 5वा दिवस. देवणी तालुका दंडाधिकाऱ्याला जाग केव्हा येईल? प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने अखेर देवणी तालुक्यातील आंबेगाव येथील एका हताश शेतकऱ्याने आपल्या संपूर्ण कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर 11 फेब्रुवारी 2026 पासून आमरण उपोषणाला आपल्या कुटुंबासह जनावरे घेऊन उपोषणास बसला आहे. शेतजमीन बळकावण्याचा कट आणि कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचे गांभीर्य या तक्रारीतून समोर आले आहे. नेमके प्रकरण काय? आंबेगाव येथील रहिवासी मधुकर एकनाथ काटमपल्ले यांची मौजे आंबेगाव येथे गट नंबर 20/ब/2 मध्ये सामायिक मालकीची जमीन आहे. या जमिनीत त्यांनी ऊसाची लागवड केली होती. मात्र 21 डिसेंबर 2025 रोजी शेजारील काही व्यक्ती आणि साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी संगनमताने त्यांच्या शेतात बेकायदेशीर प्रवेश केला. काटमपल्ले यांनी कष्ट करून पिकवलेला ऊस स्वतःच्या असल्याचे सांगून कारखान्याला देऊन टाकला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाचा आदेश धाब्यावर बसवल्याचा आरोप. या प्रकरणी मधुकर काटमपल्ले आणि त्यांच्या मुलाने नरसिंग काटमपल्ले पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धाव घेतली. कागदपत्रानुसार पोलीस निरीक्षकांनी कारवाईचे पत्र काढले, पण प्रत्यक्षात पंचनामाही झाला नाही. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी महसूल व भूमी अभिलेख विभागांसह संयुक्त कारवाईचे आदेश दिले, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाचे फोटो पाठवण्याच्या सूचना देऊनही स्थानिक पातळीवर काहीही हालचाल झाली नाही. जीविताला धोका आणि शेवटचा पर्याय. तक्रारदाराने नमूद केले आहे की विरोधी गट आता त्यांच्या शेतात पार्ट्या करून जमिनीचा ताबा घेण्याचा आणि कुटुंबाला इजा पोहोचवण्याचा कट रचत आहेत. न्यायालयात दिवाणी व फौजदारी दावे दाखल करूनही परिस्थिती बदलत नसल्याने हतबल झालेल्या काटमपल्ले यांनी आता थेट आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. जर मला आणि माझ्या कुटुंबाला काही झाले तर त्याला संपूर्णपणे महसूल आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा मधुकर काटमपल्ले यांनी या निवेदनात दिला आहे. आता या गंभीर इशाऱ्यानंतर तरी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग या शेतकऱ्याला न्याय देणार की केवळ कागदी घोडे नाचवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इजा करणाऱ्या नागरिकांची उपोषणकर्त्यांकडे पाहून यांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाची दखल घेणार काय, अशी चर्चा दबक्या वाजत आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये जनावरच्या तपासण्यात चालू आहे, तर त्याचप्रमाणे माणसाची सुद्धा तपासण्यात चालू आहे. ठीक आहे. आणि वैद्यकीय मदतमध्ये तुमची तपासणी रेग्युलर होत आहे? रेग्युलर 2 टाइम होत आहे सर, सकाळ संध्याकाळ. ठीक आहे. ओके. काय नरसिंग मधुकर काटमपल्ले. उपोषणाला बसण्याचं कारण काय तुमचं? उपोषणाला काय म्हणलं तर 21/12/2025 रोजी आमच्या शेजारी राजकुमार सोपान पाटे आणि त्यांचे संबंधित सिद्धेश्वर नरसिंग माने या दोघांच्या संगनमतानं हनुमान खानसरी हलगरा आमच्या बिगर संमतीविना आमच्या मालकी हक्कातील आई वडिलाच्या नावे जमीन असलेली 3 हेक्टर 18 आर जमिनीतील ऊस हनुमान खानसरीला काही दिलेला आहे. या अनुषंगानं आम्ही माननीय तहसीलदार साहेबांकडे दिनांक 22/12/25 ला अर्ज केला आहे. त्याचप्रमाणे देवणी पोलीस स्टेशन यांच्याकडे 22/12/25 त्यांच्याकडे पण अर्ज केला आहे. त्या दोन्ही अर्जाच्या अनुषंगानं कारवाई न झाल्याने आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब निलंगा यांच्याकडे अर्ज केला. त्या अर्जामध्ये असं नमूद केलं आहे की तलाठी, भूमी अभिलेख, महसूल संबंधित अधिकारी यांना मोक्यावर जाऊन सद्यस्थिती अहवाल दिनांक 5/1/2026 अन्वये दिनांक 6/1/26 रोजी 4 वाजेपर्यंत अहवाल सादर करावा, असं मराठे साहेबाला त्यांनी आदेशित केलं होतं. त्याप्रमाणे तशी काही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आम्ही माननीय SP साहेब यांच्याकडे दिनांक 22/1/26 रोजी अर्ज केला की बाबा आम्ही अर्ज केल्यानंतर आमच्या कुठलीही कारवाई झाली नाही. तर त्यावेळेस SP साहेबांना संबंधिताला फोन करून सांगितले की स्पॉटवर जाऊन फोटो घ्या आणि फोटो घेऊन फोटोचे लाईव्ह लोकेशन पद्धतीनं आमच्याकडे फोटो पाठवा. नेमका सर नंबर कुठला आहे, तुटला आणि तुटला नाही कुठला याची शहानिशा
भूवैज्ञानिक तज्ञाकडून सुद्धा करता येते. हो, तुम्ही दुसरी काही करायची आवश्यकता नाही असं सांगितले. यावरून पोलीस निरीक्षक साहेब गायकवाड, शोकेत साहेब आणि लांबसुरे साहेब हे घटनास्थळी आले. घटनास्थळी दिनांक 24/2/24/1 घटनास्थळी आले. घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी आरोपीला कुठलंच काही न करता त्यांनाच खतपाणी पुरवलेलं आहे. आणि आमच्या समक्ष आणि त्यांच्या समक्ष आरोपींनी जागतिक सुगस कारखाना तळेगाव यांना दिनांक 24/2/26 रोजी ऊस तोडणी चालू असताना आम्ही थांबवण्यासाठी गेलो असता त्यांनी म्हणले की सध्या निवडणुका चालू आहेत, आचारसंहिता चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ऊस, तुमची जरी जमीन असली तर तुम्हाला ऊस अडवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तुमच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई करून तुमच्याकडून सह्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ऊस अडवू नका आणि जर ऊस अडवलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. त्यामुळे आम्ही थोडं निष्काळजीपणा केला आणि निष्काळजीपणाचा गैरफायदा घेऊन संपूर्ण ऊस जागतिक कारखान्यात शिल्लक राहायला सुद्धा आवडला आणि त्याच्यामध्ये खानसरी हलगऱ्यानं दोघांनी मिळून जवळपास 7 एकर ऊस कारखान्याला नेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये दोन्ही कारखान्याने ऊसाला सहकार्य केल्यानं कारखान्याला आम्ही सांगितलं होतं की बा सर नंबर आमचा आहे, ऊस आमचा आहे, मालकी आमचा, ताबा आमचे, ऊस नेऊ नका असं सांगितलं होतं. तरीसुद्धा त्या कारखान्याच्या संबंधाने असं बोललेलं आहे की बाबा आमचा काही संबंध नाही, आम्हाला ऊस पुरवठा अधिकाऱ्यानं आणि शेतकरी अधिकाऱ्यानं असं सांगितलेलं आहे की शेतकरी हो आता कोणी हो, तुम्ही कुठल्याही परिस्थितीला किंवा सद्यस्थितीला न घाबरता बिंदास ऊस तोडा. आणि जर कोणी जर समोर तुमच्या आलं तर त्यांच्यावर सरळ गाडीवरून घाला आणि ऊस कारखान्याला पुरवठा करा, त्याची जिम्मेदारी सर्वस्वी आमच्यावर राहील. ठीक आहे. असं बोलल्या. सर्वे नंबर 20B म्हणता तुम्ही? हा सर, 20B शिवार आंबेगाव. या सर्वे नंबरचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, किंवा यापूर्वी तुम्ही काही टॅक्सेस वगैरे भरला याचे काही पुरावे आहेत का? आहेत सर, आहेत. मग सांगा काय काय पुरावे आहेत माझ्याकडे ऊस लावूनच्या टॅक्स पावत्या आहेत. नोंद केलेली पावती आहे तुमची? ऊसाला नोंद केलेली पावती? ऊसाला नोंदणीसाठी दिलं होतं पण कारखान्यानं कुठल्याही नोंद घेतलेली नाही. मागच्या वर्षाच्या नोंदीच्या पावत्या आणि स्लिप माझ्याकडे आहेत. ठीक आहे. यापूर्वी महसुली पुरावे काही? महसुली पुरावे म्हणजे का 7/12 आहे, 8 आहे, गाव नकाशा आहे. टॅक्सेस भरलेले कुठले? आहेत सर, ते पण आहे. कुठली आहे टॅक्सेस भरले? कुठले टॅक्स भरले? देवळी सध्याचे आंबेगाव कार क्षेत्रात जमिनीचे आपले 20/2चे टॅक्स काय म्हणजे ऊस टॅक्स आणि इतर टॅक्स. आता वडिलांच्या नावावर कसं माहितीये का? इतर टॅक्स म्हणजे काही पाणी परवान्याचे टॅक्स आहेत नाही, ते किंवा महसुली टॅक्स म्हणजे आपला जो शेतसारा भरतो आपण त्याचे टॅक्सेस? शेतसारा भरलेला आपण. आता पाणी पुरवठा जे टॅक्स असतात ते ग्रामपंचायत मार्फत असतात. हो, आणि ते घराच्या संदर्भात असतात. नाही म्हणजे शेतीला पाणी पुरवठा तुमचा कुठून आहे? विहिरीचा आहे. विहिरीचा आहे का? ठीक आहे. ठीक आहे. स्वतंत्र विहीर आहे का? काय तुम्ही सांगा ना. आणि त्या जमिनीवर 2015 मध्ये माझ्या वडिलांनी हो जवळपास 3 लाख रुपये ते कर्ज काढला. त्या जवळपास 6 लाख रुपये कर्ज झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या आईनं जवळपास 1 लाख रुपये कर्ज घेतले होते. ते 1 लाखाच्या मध्ये असल्यामुळे ते माफ झालेलं आहे. मग त्या 20B वरती तुम्ही कर्ज घेतलेलं आहे? आम्ही 20B मध्येच आमची मालकी आहे, वैती आहे आणि आम्ही पोझिशन सुद्धा आमची त्या ठिकाणची आहे. ठीक आहे. आता न्याय मिळण्यास दिरंगाई काय होत आहे? न्याय मिळण्यास दिरंगाई होण्याचे कारण एकच आहेत की या कार्यालयामध्ये जे फौजदारी सँक्शन जे येत आहे त्या फौजदारी सँक्शन मध्ये राजकुमार सोपान पाटे यांचा भाचा तळेगाव येथील राहुल कासले हा सक्का भाचा असल्यामुळं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर याची आपल्या महसूलची तुकाराम रामासने या महसूल विभागाला आरओआर रेकॉर्डला असल्यामुळं हा सुद्धा त्यांचा नातेवाईकांनी निकटवर्ती संबंधित असल्यामुळं तहसील प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामध्ये तलाठीला काही आदेश गेलेले तुमच्याकडे पुरावे आहेत? हो आहेत. तलाठी कोण आहेत तुमच्याकडे? तलाठी DM म्हणणार आहेत. आणि गिरजावर जाधव मंडळाधिकारी. मग यांचं काही सहकार्य भेटत नाही किंवा कायदेशीर कारवाईला सहकार्य भेटत? फक्त एवढं धमकी आहेत की तुम्ही उपोषणला का बसला, तुम्ही उपोषण माघारी घ्या, जनावर न्या, तुम्हाला मानण्याचा अधिकार नाही किंवा उपोषणला बसण्याचा अधिकार नाही असं प्रत्यक्ष म्हणणाऱ्यानं ते आपलं मंडळाधिकाऱ्यांना येऊन मला धमकी दिलेलं सकाळी. आणि रविवारी तुम्हाला एक असं म्हणजे सुट्टीच्या दिवशी काहीतरी नोटीस दिलेली असं ऐकण्यात आलं आम्हाला? रविवारी सुट्टीच्या दिवशी कार्यालय किंवा तसे कुठलाही चालू नसताना उपोषण सोडा, तुमची तब्येत बिघडली आहे, तुमची तब्येत ढासळली आहे आणि तुम्ही आता जगण्याच्या लायक नाही, काही नाही, तुम्ही जर समजा आता आज जर राहिलो तर उद्या मरू बी शकतो, अशा परिस्थितीमध्ये तुमची अवस्था आहे. त्यामुळे तुम्हाला उपोषण सोडणं आवश्यक आहे असं तहसीलदार साहेबांचे आदेश आहेत. त्या आदेशाप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगतो तर तुम्ही आदेशाचं पालन करा. आम्हाला म्हणले, आम्ही सांगितलं उपोषणासाठी आम्ही बसलेलं आहे, आम्ही खाऊन पिऊन जाण्यासाठी बसलेला नाही. हो, आमचा जे बी काही काय कारवाई करायची त्या पद्धतीनं शासनानं कारवाई करा. ती कारवाई केलेली कारवाईला आम्ही मान्य आहे. फक्त एवढंच आहे की जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था जी करायची जी आहे ते तुमच्यासारखे येणारे जाणारे लोक व्यवस्था करायल्यात
आणि ज्या ठिकाणी वैरण आणली तर रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.